नमस्कार मंडळी, मी प्राजक्ता। आय होप की तुम्ही सर्व मजेत असाल। आता इथून पुढे बाजारात पितांबरी किंवा महागडे जे लिक्विड असतात ते बिलकुल आणण्याची गरज नाही आहे, कारण मी घरच्या घरीच तुमच्यासोबत अशी एक ट्रिक शेअर करणार आहे जे की एक घरातच वस्तू वापरून आपण हे लिक्विड तयार करणार आहे। आणि बघू शकतात हा जो तांबा आहे खूप काळा कुट्ट झालेला आहे आणि तुमच्या समोरच मी त्याला व्यवस्थित फक्त एक लिक्विड वापरून क्लीन करणार आहे। साखरेचा वापर आपण या ठिकाणी करणार आहे। तुम्ही थंबनेलमध्ये तर बघितलेलंच असेल। आता आपण तांबे आणि पितळाची दोघंही भांडी बघू शकतात की ती काळी झालेली आहे। मी मुद्दामच तुमच्यासोबत ही काळी भांडी इथे क्लीन करून दाखवणार आहे, जेणेकरून तुम्हाला जो रिझल्ट आहे तो लवकर समजेल। स्वच्छ भांडं जर क्लीन करून दाखवलं तर तुम्हाला ते रिझल्ट त्याचा समजणार नाही। त्यामुळे मी मुद्दामच इथे काळं झालेलं जे भांडं होतं माझ्याकडे ते या ठिकाणी घेतलेलं आहे। आणि बघू शकतात हे लिक्विड मी या ठिकाणी बनवलेलं आहे। अगदी घरातल्या वस्तू वापरूनच आपण हे लिक्विड बनवलेलं आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे। फक्त लिक्विड त्यावरती टाकलं आणि तांब्याचा जो कलर आहे पूर्ण चेंज झालेला आहे। आता दिवाळी येईल तर सर्व महिला ज्या आहे घर स्वच्छ करायला घेतात। दिवाळी दसरा आपण त्यावेळेस घर स्वच्छ करतो आणि आपल्याकडे जर अशीच तांबे पितळाची जर भांडी ठेवलेली असेल आणि खूप काळी जर झालेली असेल तर ती बिलकुल घासण्याची या ठिकाणी गरज नाही आहे। अगदी सोप्या पद्धतीने आणि घरगुती पद्धतीने आपण याला क्लीन करणार आहोत। ते म्हणजे कसं तर ते मी तुम्हाला समोर सांगणारच आहे, परंतु तुम्ही जर व्हिडिओला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप जर बघितलं काय काय वस्तू त्यामध्ये मी टाकल्या आहे हे जर तुम्ही व्यवस्थित जाणून घेतलं तरच तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळेल। आणि एकही गोष्ट तुम्हाला स्किप करायची नाही आहे। व्यवस्थित त्यामध्ये मी ज्या गोष्टी घरातीलच वस्तू मी ॲड केलेला आहे आणि घरातीलच वस्तूंपासून आपण हे अगदी छान असं सोल्युशन या ठिकाणी तयार केले। आता या तांब्याला आणि जे पितळाचा जो दिवा आहे त्याला मी हे 10 मिनिटासाठी किंवा 5 मिनिटं जरी ठेवलं तुम्ही तरीही चालेल। 5 मिनिटासाठी मी असंच लावून ठेवणार आहे। बघू शकतात आता मी याला पूर्ण सर्व बाजूंनी हे लिक्विड जे आहे ते व्यवस्थित लावून घेतलेलं आहे। आता रिझल्ट देखील मी तुमच्या समोरच तुम्हाला दाखवणार आहे। 5 मिनिटानंतर बघू शकतात आता हा जो दिवा आहे तो व्यवस्थित 5 मिनिटानंतर त्याचा कलर देखील चेंज झालेला आहे। काहीही घासलेलं नाही आहे किंवा कुठल्याही साबणाचा किंवा लिक्विडचा किंवा पितांबरीचा मी इथे वापर केलेला नाही आहे। फक्त हे लिक्विड वापरून आपण या पितळाच्या दिव्याला बघू शकतात अगदी नव्यासारखं बनवलेलं आहे। तुम्ही देखील तुमच्या घरातील जर काळे झालेले दिवे जर असेल आणि तुम्ही तांब्याच्या मूर्ती देखील याच पद्धतीने घासू शकतात, कारण यामध्ये आपण कुठलंही केमिकल वापरलेलं नाही आहे। आणि रिझल्ट बघा अगदी तुमच्या समोर आहे। कुठल्याही प्रकारचं मी इथे म्हणजे जे बाजारातले जे लिक्विड असतात ते वापरलेले नाही आहे। सुरुवातीला तांब्या कसा होता साईडला मी दाखवलेला आहे आणि आत्ता तांब्याचा कलर बघू शकतात कसा झालेला आहे। असं वाटतंय की हा नवीनच तांब्या मी आत्ताच बाजारातून आणलेला आहे। तर यासाठी हे लिक्विड बनवायचं कसं तर ते देखील बघूया। आता तुम्ही जर हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला। यासाठी मी घेतली आहे 1 चमचा साखर जी असते ते आपल्या घरामध्ये अवेलेबल असते साखर। 1 चमचा साखर घ्यायची आहे। त्यानंतर मी घेतलेला आहे 1 चमचा मीठ। तुम्ही साखर आणि मीठ दोघं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हो, जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा, कारण मी नेहमीच असे व्हिडिओ युजफुल जे व्हिडिओ असतात ते कायम घेऊन येत असते। त्यानंतर आपल्याला लागणार आहे लिंबू। जर तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुमच्या घरामध्ये व्हिनेगार किंवा जे सायट्रिक ॲसिड आपण बोलतो लिंबू सत्व ज्याला म्हणतात ते जर असेल ते देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात। लिंबू जर असेल तर तुम्ही लिंबू देखील टाकू शकतात, परंतु लिंबू जर नसेल तर आपल्याला या ठिकाणी सायट्रिक ॲसिड किंवा व्हिनेगार देखील आपण टाकू शकतो। आता मी इथे 1 चमचा लिंबाचा रस या ठिकाणी काढून घेतलेला आहे। बस आपल्याला इतक्याच गोष्टी महत्त्वाच्या आहे। लिंबू, साखर आणि या सर्व गोष्टी आपल्याला फक्त 1 चमचा पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। जास्त पाणी टाकायची देखील गरज नाही आहे। आणि तुम्ही हे लिक्विड एका वेळेस बनवून देखील बॉटलमध्ये भरून ठेवू शकतात। तुम्हाला किती लिक्विड बनायचं हे तुमच्या अंदाजानुसार तुम्ही बनवू शकतात। माझ्याकडे छोटंसंच एक मला भांडं क्लीन करायचं होतं, त्यामुळे मी लिक्विड क्वांटिटी थोडी कमीच बनवलेली आहे। आणि अशा पद्धतीने तुम्हाला हे त्यावरती लावून जवळपास 5 ते 7 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे। आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे का नाही गमतीदार आणि जादुई पाण्याची कमाल। नक्की ट्राय करून बघा। आणि जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारास देखील शेअर करा, जेणेकरून त्यांचा देखील फायदा होईल आणि त्यांची देखील दिवाळीमध्ये जी साफसफाई करतात घरामध्ये त्यांचे देखील यापासून फायदा होईल।
बघू शकतात किती छान आणि स्वच्छ हे नव्यासारखं भांडे या ठिकाणी निघालेले आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा.